भाजपचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे। निलेश लंके हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली। लंकेंच्या या भेटीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। खासदार निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली होती। गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कारही केला। निलेश लंके यांनी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला, त्यामुळे आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या सगळ्या आधी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुद्धा गजा मारण्याची भेट घेतली होती आणि त्यानंतर काहीसा गदारोळ सुद्धा झालेला महाराष्ट्राने पाहिला होता। तर यानंतर ते गजा मारणे हे माहीतच नव्हतं अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलेली आहे। दरम्यान हा गुंड गजा मारणे नेमकं कोण आहे जाणून घेऊया। गजा उर्फ गजानन मारणे हा पुण्यामधला कुख्यात गुंड आहे। मारणेचं मूळ गाव पुण्यामधल्या मुळशी तालुक्यातलं। गजा मारण्याची स्वतःची मारणे टोळी तो चालवतो। गजा मारणेवरती अनेक गंभीर गुन्हे सुद्धा दाखल आहेत। पप्पू गावडे, अमोल बधे या दोघांच्या हत्या प्रकरणामध्ये मारणेला अटकही झालेली होती। हत्या प्रकरणामध्ये न्यायालयाने शिक्षा सुद्धा ठोठावली आहे। तर गजा मारणे 3 वर्ष पुण्यामधल्या येरवडा कारागृहामध्ये सुद्धा होता, त्याला शिक्षा झाली होती। मारणेप्रमाणेच पुण्यामध्ये मोहोळ टोळी सुद्धा आहे आणि तिचा सुद्धा दबदबा आहे। दरम्यान या सगळ्यावरून निलेश लंके आणि रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय, तर अमोल मिटकरी यांनी कशा पद्धतीने डिवचलेलं आहे बघूयात। रस्त्यातच म्हणजे त्या पुण्यात शहरातले गल्लीबोळातले रस्ते असतात, रस्त्यातच आम्हाला 4-6 लोकांनी हात केला। समाजात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावंच लागतं। थांबल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला चहा घ्यायचा, आग्रह केला। आम्ही चहा घेतला आणि नंतर माझा सत्कार पण केला। तोपर्यंत मला संबंधित व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी माहीत नव्हती। नंतर मला 1-2 तासांनी काही प्रमाणात मला आमच्या काही मित्रांचे फोन आले आणि त्यावेळेस पार्श्वभूमी माहीत झाली। म्हणजे जो कालचा प्रकार घडला, मला त्या व्यक्तीची कुठला माझी संबंध नाही, कुठली माझी पहिली ओळख सुद्धा नाही। ती जी घडली कालची घटना ती ऍक्सिडेंट, म्हणजे थोडक्यात कळत न कळत ती चूक झाली। एक अहिल्यानगरचा आमदार म्हणून तसंच निलेश भाऊंच्या प्रचारामध्ये एक सक्रिय असणारा आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही। निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे, त्यांना माहीत नव्हतं। त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल। जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती। ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, त्यांची भेट घेण्यात लंके साहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही। मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते हैं तो बदनाम होते हैं, लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती, याचं स्पष्टीकरण तुतारी गटाने द्यावं।